अकोले तालुक्यातील आदर्श आश्रमशाळा मवेशी येथील ईश्वरी महादूत धिंदळे हिच्या मृत्यूची सखोल चौकशी होईपर्यंत महिला अधीक्षक आणि मुख्याध्यापक यास निलंबित करावे अशी मागणी राजूर प्रकल्पाच्या माजी अध्यक्ष सुनीता भांगरे यांनी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांना भेटून केली आहे। आदर्श आश्रमशाळा मवेशी येथील इयत्ता 8वीत शिकणारी ईश्वरी महादू धिंदळे हिचा नुकताच कुष्ठरोग व काविळीनं मृत्यू झालाय। जानेवारी महिन्यात ईश्वरीला कुष्ठरोग असल्याचं निष्पन्न झालं, मात्र तिला उच्च पद्धतीचा अत्याधुनिक उपचार न देता तात्पुरत्या स्वरूपात गोळ्या सुरू करून वेळकाढूपणा केल्याचं निदर्शनास आले। आदिवासी विकास विभाग गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांवर कोट्यवधी रुपये खर्च करते, मग ईश्वरीला जर वेळेत मुंबई पुणे यांसारख्या ठिकाणी उपचार मिळाले असते तर आज ती आपल्यात असती। तसेच महिला अधीक्षिका या निवासी थांबत नसल्याचं मुलामुलींनी आपल्या व्यथा मांडताना सुनीता भांगरे यांना सांगितले। त्यामुळे या अधीक्षिकेला तातडीनं कार्यवाही करून निलंबित करावे। याखेरीज आजारी मुलींना रात्रीच्या वेळी वर्ग 4चे कर्मचारी गोळ्या औषधं देतात, ही गंभीर बाब आहे। त्यामुळे या आश्रमशाळेतील अधीक्षिका व मुख्याध्यापकांना निलंबित करावी अशी मागणी सुनीता भांगरे यांनी निवेदनाद्वारे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्याकडे केली आहे। त्यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या भाग्यश्री आवारी उपस्थित होत्या। अकोले टाइम्ससाठी अमोल शिर्के, अकोले। विद्यार्थ्यांनो, इंजिनियर व्हायचंय की डॉक्टर? स्मार्ट अकॅडमी आपल्यासाठी सुरू करत आहे MHT CET चा क्रॅश कोर्स। चला तर मग आपला प्रवेश लवकरच निश्चित करा। आमचा पत्ता वसंत मार्केट, पहिला मजला, अकोले।